मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 26 दिवस उलटत आहेत. मात्र यामध्ये एक मोठी अपडेट म्हणावी लागेल किंवा CID असेल तसेच SITच्या पथकाला यश आल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघू शकतो की डॉक्टर संभाजी वायबसेला SITच्या विशेष पथकानं नांदेडमधून ताब्यात घेतलं. याच संभाजी वायबसेपासून पुढचे सूत्र जे आहेत ते हालताना पाहायला मिळालेले आहेत. आपण बघू शकतो की डॉक्टर संभाजी वायबसेला नांदेडमधनं विशेष पथकानं ताब्यात घेऊन केजच्या शासकीय विश्रामगृहामध्ये काल मध्यरात्री आपण बघू शकतो की 8च्या दरम्यान डॉक्टर संभाजी वायबसेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्याची पाहायला मिळत आहे. डॉक्टर वायबसेने संपूर्ण या चौकशीच्या दरम्यान मोठे मोठे खुलासे केले आणि याच खुलाशाच्या अनुषंगानं डॉक्टर संभाजी वायबसेकडनं सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे कुठे आहेत असे लोकेशन मिळाल्यानंतर विशेष पथक पुण्याच्या भागामध्ये पाठवण्यात आलं. याच डॉक्टर संभाजी वायबसेनं ज्या दिवशी 9 तारखेला मयत सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणाने खून झाला, याच दरम्यान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळेला पळून जाण्यासाठी मदत केल्याचं देखील या तपासणीमधनं आणि चौकशीमधनं समोर आले. त्याचबरोबर ज्यावेळेस संभाजी वायबसे हा व्यक्ती 9 तारखेनंतर फरार झाल्याचं देखील पोलिसांना समोर आलं. याचा संशय बळावला गेला आणि म्हणूनच संभाजी वायबसे, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुलेमध्ये काही फोन कॉल झाल्याची देखील माहिती समोर आली. मात्र अद्यापपर्यंत तरी संभाजी वायबसेला यामध्ये आरोपी केलं नसलं तरी पोलिसांचा संशय डॉक्टर संभाजी वायबसेवर होता. याच अनुषंगानं SITचे वरिष्ठ अधिकारी जे की SITचे प्रमुख आहेत, पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तिली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही टीम स्थापन करण्यात आलेली आहे. SITचे जे प्रमुख आहेत आणि त्यांनीच त्यांना ताब्यात घेतलं होतं. याच अनुषंगानं जे की डॉक्टर संभाजी वायबसे हे की जे आपण बघू शकतो कासारीचे आहेत, केजपासून त्यांचं गाव जवळपास 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. कासारी गावचे डॉक्टर संभाजी वायबसे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले त्यात आरोपी आहेत. त्यातले प्रमुख आरोपी बघू शकतो. त्याचबरोबर विष्णू ताटे या लोकांमध्ये आणि आरोपीमध्ये काही फोन कॉल झाले देखील SITला आणि तिथल्या CIDच्या पथकाला संशय बळावल्यामुळे डॉक्टर संभाजी वायबसेला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी झाली. जवळपास 3 तास होणार देखील चौकशी चालली आणि याच चौकशीच्या अंती कुठेतरी धागेदोरे मिळताना पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगानं डॉक्टर संभाजी वायबसेची कसून चौकशी केली गेली. आणि आपण बघू शकतो की एक विशेष बाब नमूद करावं लागेल या ठिकाणी की संभाजी वायबसे, सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेमध्ये काही फोन कॉल देखील झाल्याची माहिती मिळाली. याच अनुषंगानं ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि ज्यावेळेस आरोपी फरार झाले, आरोपी फरार करण्यामध्ये देखील डॉक्टर संभाजी वायबसेचा हात असल्याचं पोलिसांना काही विशेष सूत्रांकडून माहिती मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर संभाजी वायबसेची कसून चौकशी केली गेली. या चौकशीच्या अंती सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले पुढे लपलेत ही माहिती जी आहे ते पोलिसांना समोर आली आणि काल मध्यरात्री 3 तारखेला पुण्याच्या विशेष भागामध्ये ते असल्याचं मिळालं आणि त्याच अनुषंगानं बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे गुन्हे अधिकारी आणि त्यांच्या टीमनं जे आहे ते कृष्णा आंधळे आज अद्यापर्यंत फरार आहे. मात्र स्थानिक गुन्हे शाखेनं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतलं. ही विशेष बाब म्हणावी लागेल की ज्यावेळेस डॉक्टर संभाजी वायबसेला ताब्यात घेतलं याच वायबसेपासून संपूर्ण पुढची सूत्र हलवली गेली. डॉक्टर संभाजी वायबसेपासून सुदर्शन घुले कुठे आहेत आणि सुधीर सांगळे कुठे आहेत हे मिळालं गेलं. याच अनुषंगानं ह्या संपूर्ण घटनेमधील आरोपी शोधण्यासाठी डॉक्टर संभाजी वायबसेची मदत जी आहे ते पोलिसांना मिळाली. मात्र ज्या डॉक्टर संभाजी वायबसेंवरती पोलिसांचा संशय होता त्याला सह आरोपी केलं जातंय का ही देखील येणाऱ्या चौकशीमधनं समोर येणार आहे. नक्कीच CIDच्या आणि SITच्या चौकशीमध्ये डॉक्टर संभाजी वायबसेने नेमकं काय सांगितलंय हे देखील येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे. मात्र डॉक्टर संभाजी वायबसे हा नांदेडच्या भागामधील आपल्याचं पोलिसांना माहिती मिळाली. त्याच भागामध्ये डॉक्टर संभाजी वायबसेला ताब्यात घेऊन पुढची सूत्र जी आहेत ते SIT आणि CIDने हलवल्याची पाहायला मिळत आहे. याच अनुषंगानं कृष्णा आंधळे अद्यापर्यंत फरार आहे. मात्र सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव CIDकडे रवाना केला किंवा CIDच्या ताब्यात दिले. आज त्यांना केजच्या न्यायालयामध्ये हजर करून विशेष पथकाचे जे CIDचे प्रमुख आहेत गुजर म्हणून DYSP त्यांचे जे आयोग आहे ते घटनेचे संपूर्ण त्यांना हजर करून पुढील तपास ते काय करणार आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मुंबई त्याच्यात योगेश काशीद, बीड.